नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे 31 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या चित्ररथास जो काही प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती. तसेच यू-जी-सी समता नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिलेली आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच आर्थिक सर्वेक्षण संसदेमध्ये नुकतीच सादर करण्यात आलेले आहे. तर या इकॉनॉमिक सर्व्हेबद्दल देखील थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारताच्या उच्च न्यायालयाला रिट अधिकार क्षेत्र कोणत्या कलमान्वये मिळालेले आहे? तर यासाठीचे पर्याय होते कलम 32, कलम 124, कलम 214 आणि कलम 226. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 226. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 31 जानेवारी. 31 जानेवारी 1992 राष्ट्रीय महिला आयोगाची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार हा वैधानिक दर्जा राष्ट्रीय महिला आयोगाला प्राप्त झालेला होता. या महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. पहिल्या अध्यक्ष होत्या जयंती पटनाईक, तर सध्याच्या अध्यक्ष आहेत विजया रहाटकर. 31 जानेवारी 1911 स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसऱ्या जन्मठेपेची शिक्षा आजच्या दिवशी झालेली होती. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यामध्ये दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव नेते होते. 31 जानेवारी 1920 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकाची सुरुवात आजच्या दिवशी झालेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. गैर हिंदी भाषांतील उत्कृष्ट साहित्य कृतींसाठी सेमोजी इल्किया विरुद्ध हा पुरस्कार कोण जाहीर करतो? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केंद्र सरकार, पर्याय क्रमांक 2 केरळ सरकार, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू राज्य सरकार आणि पर्याय क्रमांक 4 साहित्य अकादमी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू राज्य सरकार. तर सेमोजी एल्किया विरुद्ध या पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. हा गैर हिंदी भाषांतील उत्कृष्ट साहित्य कृतीसाठी तामिळनाडू राज्य सरकारमार्फत देण्यात येतो. तामिळनाडू सरकारने सेम्मॉळी तामिळी विरुरू हा प्रतिष्ठित पुरस्कार तामिळ साहित्यात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या विद्वानांसाठी सुरू केलेला आहे. या पुरस्काराबाबतची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. या पुरस्काराचा उद्देश आहे हा पुरस्कार तामिळ भाषेच्या शास्त्रीय अभ्यासात म्हणजेच क्लासिकल तामिळ यामध्ये मोलाची भर घालणाऱ्या भारतीय किंवा परदेशी विद्वानांना दिला जातो. या पुरस्काराचं स्वरूप आहे यामध्ये 10 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्हाचा समावेश असतो. एका तज्ज्ञ समितीद्वारे योग्य व्यक्तीची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येते. लक्षात ठेवा, सिमोजी तामिळी विरुरू किंवा इल्किया विरुदू हा पुरस्कार तामिळनाडू सरकारमार्फत देण्यात येतो. पुढचा प्रश्न. 77व्या प्रजासत्ताक दिनी प्रथम क्रमांक मिळवणारा चित्ररथ कुणाचा होता? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केरळ, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीर आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. तर महाराष्ट्राच्या चित्ररथास पहिला क्रमांक 77व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या परेडमध्ये मिळालेला आहे. एकूण 17 राज्य व 13 केंद्र सरकारचे विभाग यामध्ये सहभागी झालेले होते आणि देशभरातून एकूण 30 चित्ररथांची भव्य परेड यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. चित्ररथ परेडची थीम होती स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत. या चित्ररथाच्या निकालामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे महाराष्ट्राच्या गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या चित्ररथास. द्वितीय क्रमांक मिळालेला आहे हस्तकला आणि लोकनृत्य या जम्मू काश्मीरच्या चित्ररथास. तर तृतीय क्रमांक मिळालेला आहे केरळच्या वॉटर मेट्रो व 100% डिजिटल साक्षरता आत्मनिर्भर केरळ ते आत्मनिर्भर भारत या चित्ररथास. महाराष्ट्र चित्ररथाची वैशिष्ट्य काय होती? तर भव्य मूर्ती, आकर्षक सजावट. कलाकार होते तुषार प्रधान, रोशन इंगवले, कृष्णा सालवडकर आणि श्रीपाद भोंगाडे. आतापर्यंत महाराष्ट्राने 8 वेळा प्रथम पारितोषिक पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न. यूजीसी समता नियमावली संदर्भात कोणती नियमावली सध्या लागू आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2020, पर्याय क्रमांक 2 2022, पर्याय क्रमांक 3 2024 आणि पर्याय क्रमांक 4 2012. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2012. तर नुकतेच आपल्याला माहिती आहे देशभरामध्ये यूजीसी नियमावर आधारित एक आंदोलन चालवले आहे. तर या आंदोलनाबाबत आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि मुळात यूजीसीचे जे काही नियमावली आहे याबद्दल काय नेमका प्रॉब्लेम आहे हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. यूजीसी समता नियमावलीची सर्वोच्च न्यायालयाने या नियमावलीला स्थगिती दिलेली आहे.
कॅम्पसमधील जातीभेद रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यूजीसी समता म्हणजेच इक्विटी नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठाचे हे निरीक्षण आहे, की न्यायालयाने महत्त्वाचे मुद्दे काय मांडले, की 2026 ची यूजीसी नियमावली स्थगित तर 2012 ची नियमावली लागू. सुनावणीत उपस्थित झालेले प्रश्न होते, नियमावलीमध्ये रॅगिंगचा स्वतंत्र उल्लेख का नाही? छळ फक्त जाती आधारितच का गृहीत धरला? प्रादेशिक, सामाजिक व संस्थात्मक भेदभावाचा विचार का केला नाही? तर जातीविरहित समाजाच्या दिशेने झालेली प्रगती मागे जात आहे का? या संदर्भात न्यायालयाने प्रश्न ओ ओपन केलेले आहेत. आता या नियमावलीमध्ये नेमके होते काय? तर 13 जानेवारी रोजी यूजीसीने नवीन नियमावली जाहीर केलेली होती. प्रत्येक उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये समता समिती स्थापन करणे बंधनकारक होते. या समितीमध्ये ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग व महिलांचा समावेश अनिवार्य होता. तर यामध्ये याचिकाकर्त्याचा आक्षेप होता, की या नियमामध्ये जातीभेदाची व्याख्या फक्त आरक्षित प्रवर्गापुरती मर्यादित आहे आणि सामान्य किंवा अनारक्षित प्रवर्गांना संरक्षण व तक्रार निवारणापासून वंचित ठेवलेले आहे. म्हणजे थोडक्यात त्यांचं असं म्हणणे होते, की जर समजा एखाद्याने एखाद्या ओपन कॅटेगरीमधल्या व्यक्तीला जर टार्गेट करायचे असेल, तर जाणून-बुजून जर असा कोणी आक्षेप घेतला, तर त्याविषयीची तरतूद या नियमावलीमध्ये नव्हती. त्यामुळे ही नियमावली सुप्रीम कोर्टाने देखील सध्यासाठी स्थगित केलेली आहे आणि सध्या पुन्हा एकदा 2012चीच नियमावली यूजीसीसाठी लागू असणार आहे. पुढचा प्रश्न 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज किती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 5.5% ते 6%, पर्याय क्रमांक 2 6% ते 6.5%, पर्याय क्रमांक 3 6.8% ते 7.2% आणि पर्याय क्रमांक 4 7.5% ते 8%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6.8% ते 7.2%. तर नुकतेच संसदेमध्ये आर्थिक सर्वेक्षण हे सादर झालेले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 29 जानेवारी रोजी लोकसभेमध्ये देशाचे आर्थिक रिपोर्ट कार्ड म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण हे सादर केलेले आहे. यामध्ये जीडीपी वाढीचा अंदाज काय दर्शवलेला आहे? तर 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये 6.8% ते 7.2% या दरम्यान आर्थिक वाढ अपेक्षित आहे. या आर्थिक सर्वेक्षणातील ठळक मुद्दे काय? तर महागाईची स्थिती यामध्ये सांगितलेली आहे. शेती क्षेत्राची कामगिरी सांगितलेली आहे. भविष्यातील रोजगार निर्मितीचे संकेत देखील यामध्ये सांगितलेले आहेत. आता आर्थिक सर्वेक्षण म्हणजे नेमकं काय? तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे वार्षिक रिपोर्ट कार्ड हे आर्थिक सर्वेक्षण असते. मागील वर्षातील आर्थिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जातो. तसेच सध्याची स्थिती सांगणारे आणि भविष्यातील सुधारणांचा मार्ग दाखवणारे हे दस्तऐवज असते. या सर्वेक्षणाची तयारी कोण करते? तर मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही. अनंता नागेश्वरन यांनी या सर्वेक्षणाची तयारी केलेली होती. तर अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागाकडून याचे सर्वेक्षण तयार केले जाते. त्यामुळे लक्षात घ्या इकॉनॉमिक सर्व्हे हा आपल्या एकंदरीतच मागील वर्षीच्या आपल्या संपूर्ण देशभराचा आढावा सांगणारे हे एक रिपोर्ट कार्ड असते. त्यामुळे हे नुकतेच संसदेमध्ये सादर केलेले आहे. आगामी काळामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न, नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक यामध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक कोणाला मिळाला? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर निर्यात तयारी निर्देशांक म्हणजे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स हा नुकताच जाहीर झालेला आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या या इंडेक्सनुसार महाराष्ट्र राज्याने मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहे. महाराष्ट्र राज्याने आपल्या उत्कृष्ट औद्योगिक धोरणामुळे आणि पायाभूत सुविधांमुळे या क्रमवारीत पहिले स्थान मिळवलेले आहे. हा निर्देशांक प्रामुख्याने 4 स्तंभावर आधारित असतो. पहिला आहे पॉलिसी, दुसरा आहे बिझनेस इकोसिस्टम, तिसरा आहे एक्सपोर्ट इकोसिस्टम आणि चौथा आहे एक्सपोर्ट परफॉर्मन्स. आता महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू आणि गुजरात हे देखील राज्य यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. 2020 साली हा पहिलाच निर्देशांक जाहीर करण्यात आलेला होता. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंडेक्स या घटकावर आधारित प्रश्न वारंवार विचारले जातात. त्यामुळे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स हा जर आपल्याला विचारला तर यानुसार महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू आणि गुजरात हे 2 राज्य आहेत. आणि कोणकोणत्या निकषांवर हा इंडेक्स आधारित असतो? तर पॉलिसी, बिझनेस इकोसिस्टम, एक्सपोर्ट इकोसिस्टम आणि एक्सपोर्ट परफॉर्मन्स याचे जे काही मराठी नाव आहे ते स्क्रीनवर दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. याच महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, आर्थिक सर्वेक्षणाचे मुख्य आर्थिक सल्लागार सध्यासाठी कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अरविंद सुब्रमण्यम, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर रघुराम राजन, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर व्ही. अनंता नागेश्वरन आणि पर्याय क्रमांक 4 अमिताभ कांत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण नुकतंच याबद्दल चर्चा केलेली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.